नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष आणि त्याचा वास्तूवर होणारा विपरीत परिणाम एकूण 15 अनुभवसिद्ध अशा उपायांसहित पाहणार आहोत। यातील कोणता तरी एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल, पण हे जे 15 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते एकाच नाही तर वेगवेगळ्या तिथींना करण्याचे आहे। त्यामुळे तुम्ही तिथीनुसार त्या दिवशी यातले तुम्हाला जे शक्य होतील ते उपाय करू शकतात। उपाय करताना मात्र ते श्रद्धापूर्वक आणि निसंशय वृत्तीने केले तर उपाय नक्की फलित होतात। उपायाचा परिणाम फलित होईपर्यंत त्याचा कुठेही गाजावाजा करू नका। संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये पितृदेवो भव लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। पितृदोष म्हणजे काय? तर पितृदोष म्हणजे पितरांची अवकृपा व नाराजी यामुळे आपल्याला होणारा त्रास होय। पितरांच्या अवकृपेने आपल्या राहत्या घरात अनेक प्रकारच्या बाधा निर्माण होत असतात, वास्तुदोष देखील निर्माण होत असतात। पितृदोषामुळे घरात निर्माण होणाऱ्या बाधा किंवा दोष यांचा उपायांसहित विचार आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत। तर उपाय पहिला आपण जाणून घेऊया। हा उपाय खास वास्तुबाधेसाठी म्हणून आहे। हा उपाय आपल्याला अमावस्या तिथीला करायचा आहे। तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला काय करायचं? आपण तांदळाच्या पिठाचे 6 दिवे बनवून घ्यायचे आणि ते ताटात ठेवून प्रज्वलित करायचे। या दिव्यामध्ये आपण गोडे तेल टाकायचं आहे आणि एक सिंगल म्हणजे एकेरी वात आपल्याला लावायची आहे। तर एकेरी लांब वात तुम्ही लावू शकता किंवा फुलवात लावली तरीही चालेल। तर हे दिवे पेटवून घेतल्यानंतर म्हणजे प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे। तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन तुम्ही उभे राहिले तर दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत हे दिवे तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहे। त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही या 6 दिव्यांनी ओवाळायचं आहे। वास्तुबाधा नष्ट व्हावी यासाठी वास्तुपुरुषाकडे किंवा तुमच्या कुलदेवीकडे कुलस्वामींकडे तुम्ही प्रार्थना करू शकता आणि त्यानंतर हे दिवे तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून म्हणजे तुमचा जिथे हॉल असेल तिथे ठेवू शकता किंवा ज्या खोलीला आपण लिव्हिंग रूम म्हणतो किंवा जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या घरातल्या ज्या खोलीत घालवतो तर त्या खोलीमध्ये हे 6 दिवे आपल्याला ठेवायचे आहेत। असं तुम्हाला एकूण 12 अमावस्या करावं लागेल। तेव्हा कोणत्या तरी एका अमावस्येला असा तुमचा पॉइंट येईल की बरोबर सगळे दोष नष्ट झालेले असतील आणि वास्तुबाधेमुळे किंवा इतर काही इडापिडांमुळे तुम्हाला जे त्रास होतात ते बरोबर निघून गेलेले असतील। काहींना तर एवढ्या 12 अमावस्या देखील वाट पाहावी लागणार नाही, पण नियमानुसार जरी आपल्याला मधल्या काही अमावस्या करून झाल्या म्हणजे तुम्ही सलग 5 अमावस्या हा उपाय केला आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुण आला तर तुम्ही तिथे थांबू नका। नियमानुसार सलग 12 अमावस्या तुम्ही हा उपाय करत राहा। तर 12 अमावस्या म्हणजे अर्थातच तुम्हाला संपूर्ण वर्षभर हा उपाय करत राहायचा आहे आणि नक्कीच वास्तुबाधेवर एक चांगला उपाय म्हणून वास्तुतज्ञांनी हा उपाय आपल्याला सुचवलेला आहे, खास अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी म्हणून। तुम्ही कोणत्याही अमावस्येला या उपायाची सुरुवात करा आणि एकूण 12 अमावस्या सलग हा उपाय करत राहा। बघा, जे दिवे आपण प्रज्वलित करून घरात आणू, ज्या खोलीमध्ये ठेवण्याचा आपला विचार आहे हे दिवे, तर इतरत्र ते कुठेही लावायचे वगैरे नाहीये बरं का। तर दिव्यांचं ताट फक्त त्या खोलीमध्ये आणायचं। जोपर्यंत ते दिवे शांत होत नाही म्हणजे विझत नाही तोपर्यंत त्या खोलीत ते राहू द्यायचे आणि एकदा की दिवे शांत झाले की ते दिव्यांचं ताट उचलून आपण आपल्या किचनमध्ये वगैरे ठेवलं तरीही चालेल। अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही म्हणजे दिव्यांचं जे काही पीठ असेल ते कुत्र्यांना, कावळ्यांना, वेगवेगळ्या पक्ष्यांना किंवा मग यापैकी तुम्हाला काहीच उपलब्ध झालं नाही तर कचऱ्यामध्ये टाकून दिले तरीही चालेल। दिवे बनवताना अगदी लहान लहान आकाराचे तुम्ही बनवू शकता जेणेकरून जास्त पीठ आपल्याकडून वाया जाणार नाही आणि उपाय देखील आपल्याला त्यातून केला असं ग्राह्य धरता येईल। तर दिवे तुम्ही अगदी लहान लहान आकाराचे बनवायचे। उपाय क्रमांक 2, हा उपाय आपल्याला चतुर्दशी तिथीला करायचा असतो। तर कोणती चतुर्दशी? पौर्णिमा झाल्यानंतर जी चतुर्दशी तिथी येते म्हणजे कॅलेंडरवर तुम्ही पाहून घ्यायचं, जिथे कृ 14 म्हणजे कृष्ण 14 असं दाखवलेलं असेल त्या दिवशी असते कृष्ण पक्षातली चतुर्दशी। म्हणजे तो शक्यतो अमावस्येचा आदला दिवस असतो। कधी कधी असंही होऊ शकतं की प्रदोष आणि चतुर्दशी तिथी एकत्र येऊ शकते किंवा अमावस्या आणि चतुर्दशी एकाच दिवशी येऊ शकते किंवा कधी कधी सेपरेट चतुर्दशी तिथी दाखवलेली असते।
त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा। उपाय करण्यासाठी काय काय साहित्य लागेल तर गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यायची, मीठ न टाकता, म्हणजे अळणी कणिक मळून घेतली की तिच्यापासून एक मोठ्या आकाराचा दिवा बनवून घ्यायचा। मोठा का बनवायचा? कारण त्या मोठ्या दिव्यामध्ये आपल्याला एकूण 21 वाती टाकायच्या आहेत। तर 21 वाती त्या दिव्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तिळाचं तेल ओतायचं आहे। ज्यांना तिळाचं तेल उपलब्ध होणार नाही त्यांनी आपलं गोडे तेल वापरलं किंवा मोहरीचं तेल वापरलं तरी पण चालेल। मग हवं तर त्या तेलामध्ये तुम्ही काळे तीळ टाकू शकता आणि मग तो दिवा प्रज्वलित करू शकता। तर 21 वातींचा तो दिवा प्रज्वलित करायचा आणि पितरांचे स्मरण करून चतुर्दशी तिथीला आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तेवत ठेवायचा आहे। किमान 1.25 वर्ष हा उपाय तुम्ही सतत करत राहायचा आहे। नक्की आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल, म्हणजे अगदी न जाणारा असं तुम्हाला सांगितलेलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागलेला असेल तर नक्की तुम्ही चतुर्दशी तिथीची ही संधी सोडू नका। 21 वातींचा तिळाच्या तेलाचा कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे दर चतुर्दशी तिथीला, म्हणजे महिन्यातून एकदाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। असं एकूण तुम्हाला 1.25 वर्ष करत राहायचं आहे। आता पितृदोषाची भरपूर कारणं असतात, जसं की आपल्या पितरांचा जो काही विधी असतो, म्हणजे ज्या वेळेस ते जातात त्यांचं निधन होतं आणि त्यानंतर आपण त्यांचे विधी करण्यात काही चूकभूल केलेली असेल किंवा काहींचे विधीच झालेले नसतात किंवा ज्या काही पितरांच्या वेगवेगळ्या तिथी येतात त्यावेळेस आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो, त्यांचं स्मरण करायचं असतं, हे सगळं आपल्याकडून चुकलेलं असेल तरीसुद्धा आपल्या घराण्याला पितृदोष लागू शकतो। आणि पितृदोष असेल तर घरामध्ये काय काय अडचणी येतात, आपली प्रगती होत नाही, आपण कोणताही व्यवसाय सुरू करा, बिझनेस सुरू करा किंवा आपण काही शिक्षण घेत असू तर त्यामध्येही अडचण येणार, घरामध्ये लग्न न जमणे हे सुद्धा प्रकार होतात। त्याचबरोबर आपल्याच घरातील एखाद्या दाम्पत्याला संतती सुख न प्राप्त होणे हे देखील परिणाम पितृदोषाचेच आहेत। तर पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे आणि इथून पुढे पितरांच्या ज्या काही तिथी असतील त्यावेळेस पितरांच्या नावाने पान दाखवायला, म्हणजे त्यांच्या नावाने नैवेद्य ठेवायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पितरांची होणारी अवकृपा थांबेल आणि तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारची बाधा पीडा येणार नाही, तुम्ही एकदम सुखी समाधानी व्हाल। तर एवढं मात्र लक्षात ठेवा। उपाय क्रमांक 3, हा उपाय सोमवारी करण्याचा आहे। तर सोमवारच्या दिवशी काय करायचं, एका वाटीत किंवा पेल्यामध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं, म्हणजे न तापवलेलं दूध घ्यायचं आणि तशीच ती दुधाची वाटी किंवा पेला आपल्या घरावरून ओवाळायची। म्हणजे जसं आपण एखाद्याची दृष्ट काढतो ना, किंवा आपल्या घरी आपल्याच घरातली व्यक्ती खूप दिवसानंतर येते तेव्हा आई कशी भाकर तुकडा आणि एका तांब्यात पाणी घेऊन येते आणि आपल्यावरून ते ओवाळते आणि दरवाजाच्या एका साईडला टाकून देते, जेणेकरून पशुपक्षी कोणीतरी येऊन किंवा कुत्रा वगैरे येऊन ते खाऊन जाईल। तर आपल्याला फक्त हे दूध तशाच पद्धतीने आपल्या घरावरून उतरवायचं आहे, ओवाळायचं आहे आणि नंतर ते शिवपिंडीवर वाहून यायचं आहे। शिवपिंडीवर हे दूध वाहायचं असल्यामुळे आपल्याला गाईचंच दूध वापरायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि एकूण 35 सोमवार हा उपाय आपल्याला करायचा आहे। भलेही तुमच्याकडून प्रत्येक सोमवारी हा उपाय झाला नाही तर ज्या ज्या सोमवारी होईल त्या त्या सोमवारी करा आणि एकूण 35 सोमवार झाले की मग हा उपाय करणं तुम्हाला थांबवायचं आहे। यामुळे सुद्धा आपले पित्र संतुष्ट होतात। आता उपाय क्रमांक 4, एका तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्यायचं आणि घरावरून 7 वेळा ते ओवाळून पिंपळाला घालायचं। पिंपळाच्या झाडाखाली असलेले पित्र यामुळे तृप्त होतात। 35 शनिवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे। एकदम चांगला अनुभव येईल। तर चौथा उपाय तुम्हाला समजला असेल की शनिवारच्या दिवशी करायचा आहे, एकूण 35 शनिवार। उपाय 5वा, बघा ज्यावेळी प्रत्येक महिन्यात राहूची शततारका, आर्द्रा आणि स्वाती ही नक्षत्र असतात तेव्हा काय करायचं, आपल्या हातामध्ये ओंजळभर काळे तीळ घ्यायचे आणि ते घरावरून ओवाळायचे, म्हणजे घरावरून 7 वेळा उतरवायचे। त्यावेळेस पितरांचं स्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आणि एकदा की हे तीळ ओवाळून झाले की ते तीळ तुम्ही बाहेर फेकून द्यायचे आहे, घरात आणायचे नाही। तर घराच्या बाहेर उभं राहून, म्हणजे दरवाजाच्या समोर उभं राहून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि एकदा की तीळ उतरवून झाले की तिथूनच ते फेकून द्यायचे आणि नंतर घरात तुम्ही यायचं। घरात आल्यानंतर आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे। वर्षभर हा उपाय करत राहायचा। यामुळे सुद्धा पितृदोष असेल, वास्तुदोष असेल तर तो कायमचा नष्ट होऊन जातो। उपाय 6वा,
बघा, भगवान विष्णूंना समर्पित असणारी एकादशी तिथी पितरांची देखील अतिशय प्रिय तिथी आहे. तर या दिवशी आपल्याला 21 तुळशीची पानं लागतील. याला तुळशी दल किंवा तुळशीपत्र असंही म्हटलं जातं. एकादशीच्या दिवशी शक्यतो तुळशीची पानं तोडणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवा. एखाद्या कागदात गुंडाळून ती तुळशीची पानं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालतील, किंवा फ्रीजमध्ये काही मांसाहारी पदार्थ राहत असतील तर मग बाहेरच तुम्ही ती तुळशीची पानं गुंडाळलेला कागद ठेवून देऊ शकता, की जिथे एकदम स्वच्छ जागा असेल. मग एकादशीच्या दिवशी सकाळी काय करायचं, आपली आंघोळ वगैरे झाली की ती 21 तुळशीची पानं एका ताटात घ्यायची किंवा प्लेटमध्ये घ्यायची. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि ते एक एक तुळशीचं पान पितरांचं स्मरण करत करत, म्हणजे ओम पितृभ्यो नमः किंवा पितृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणत म्हणत त्या पाण्यामध्ये ते तुळशीचं पान टाकत राहायचं. म्हणजे 21 वेळा तुमच्याकडून पितरांचा जो मंत्र आहे तो देखील स्मरण करून होईल आणि त्या तांब्यात 21 तुळशीची पानं देखील जातील. आता हे तुळशीच्या पानांचं तांब्याभर पाणी आपल्या घरामध्ये आपण ठेवायचं आहे. देवघराच्या समोर ठेवा किंवा घरामध्ये एखादा टेबल असेल त्याच्यावर ठेवा, काही हरकत नाही. त्यामुळे काय होतं बघा, तुळशीच्या पानांचं जे काही पाणी आहे ते संपूर्ण नकारात्मकता, दोष शोषून घेतं. मग एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर हे तुळशीच्या पानांचं तांब्याभर पाणी तुम्ही झाडांना ओतून द्यायचं आहे. आणि बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय करत राहाल प्रत्येक एकादशीला, म्हणजे साधारणतः वर्षभर तुम्ही उपाय करत राहा. बघा, बरेच असे उपाय की जे आपल्याला संपूर्ण वर्षभर करायला सांगितलेले आहेत, मग ते वास्तुपीडांवर असो किंवा पितृदोषावर असो. आता बघा, वर्षाचे एकूण महिने 12 आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. पौर्णिमेच्या आधी एक आणि अमावस्येच्या अगोदर एक. तर मग तुमच्याकडून एकूण 24 एकादशी हा उपाय झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि त्यानुसार हा साधा सोपा उपाय पण अतिशय प्रभावी ठरणारा अनुभवसिद्ध उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे आपल्या घराण्याला लागलेली पितृपीडा आणि गृहबाधा कायमची जाते. उपाय 7वा, प्रत्येक महिन्याच्या अखेरीला, म्हणजेच काय, मराठी महिन्यांप्रमाणे विचार केला तर त्या महिन्याची अखेर म्हणजे अमावस्येचा दिवस. तर दर अमावस्येला काय करायचं, एक गव्हाच्या कणकेचा छोटासा दिवा बनवायचा, त्याच्यामध्ये एकेरी वात लावायची आणि तिच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं. तिळाचं तेल नसेल तर गोडे तेल टाका आणि त्याच्यामध्ये असल्यास काळे तीळ तुम्ही टाकू शकता, नसेल तर फक्त गोडे तेल टाकलं, एकेरी वात लावली आणि हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. आता हा दिवा एकदा की पेटवला की एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही तो ठेवा आणि पितरांचं स्मरण करून हा दिवा घरावरून ओवाळून घ्यायचा. आता एखाद्याचं औक्षण करताना आपण कसं ओवाळतो त्या पद्धतीने ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हा दिवा ठेवून आपल्या दरवाजाच्या बाहेर जायचं आणि आपल्या घराला हा दिवा ओवाळून घ्यायचा. त्यानंतर हा दिवा आपण घरात आणून ठेवायचा. मग दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही देव्हाऱ्याच्या समोर ठेवलात तरीही चालेल किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलात तरीही चालेल. आणि हा दिवा भिजला की जवळच्या शिवमंदिरात शिवपिंडीजवळ नेऊन ठेवायचा. शिवमंदिर तुमच्या घराच्या आसपास कुठे नसेल तर तुमच्या देव्हाऱ्यात शिवलिंग असेल ना, तर मग दिवा आहे तिथेच राहू द्या. म्हणजे घरात शिवलिंग असलं काय किंवा काहींकडे नसलं काय, पण बाहेर तुम्हाला शिवमंदिर आसपास भेटत नसेल किंवा उपलब्धच नसेल तर हा दिवा भिजला की तसाच तो राहू द्यायचा. आणि हा उपाय आपल्याला सलग वर्षभर करत राहायचा आहे. प्रत्येक महिन्यात एकदाच अमावस्या येते, तर वर्षभराच्या एकूण 12 अमावस्या तुम्ही हा उपाय करत राहा. कोणत्याही अमावस्येपासून सुरुवात करा. शिवमंदिरातच आपल्याला हा भिजलेला दिवा का नेऊन ठेवायचा होता, किंवा शिवमंदिर आसपास नसेल तर देवघरामध्येच शिवलिंग असेल किंवा नसलं तरी भगवान शिवांचं आपण ध्यान करून तिथंच हा दिवा का ठेवायचा, कारण शिव हे पितरांचे कारक दैवत आहे. त्यामुळे पितरांची आपल्या वास्तूवरील नाराजी, दोष, बाधा दूर व्हावी म्हणून. तर अशा पद्धतीने हा 7वा उपाय आहे. दर अमावस्येला आपण तो करू शकतो. उपाय क्रमांक 8, आणि तो करण्यासाठी आपल्याला केळीचं एक पान लागेल. केवढं तर आपल्या तळहाता एवढं, म्हणजे त्याच्यावर आपण मूठभर दही भात ठेवू शकू. तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही पत्रावळी घेऊ शकता, एखादा द्रोण घेऊ शकता, कागदी प्लेट घेऊ शकता किंवा एखादा वहीचा कोरा कागद घेतला तरीही चालेल, स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल. तर याच्यावर थोडासा अळणी भात टाकून त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून मिक्स करून घ्यायचं आणि काळे तीळ असेल तर तेही तुम्ही या दही भातावर टाकू शकता. अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हा दही भात आणि त्याच्यावर काळे तीळ सुद्धा टाकलेले असतील तर ते
आपल्याला सगळं ते मिश्रण आपल्या घरावरून 21 वेळा उतरवायचं आहे। त्यावेळेस आपल्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे आणि हा दही भात आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। जवळपास कुठे वाहत्या पाण्याचं ठिकाण नसेल तर कावळे खातील, पक्षी खातील अशा ठिकाणी किंवा कुत्रे खातील अशा ठिकाणी तुम्ही तो दही भात ठेवून द्यायचा आहे। बाकी मनुष्यांना त्रास होईल म्हणजे मनुष्यांनी तो दही भात ओलांडला जाईल अशा पद्धतीने दही भात ठेवू नका। कावळे कुत्रे खातील किंवा पशुपक्ष्यांना खाण्यासाठी या दही भाताचा उपयोग होईल। एकतर अशा ठिकाणी दही भात ठेवून द्या, नाहीतर मग सरळ वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही तो टाकून दिला तरीही चालेल। समजा तुम्ही प्लॅस्टिकची वगैरे प्लेट याच्यासाठी घेतलेली असेल, घेऊ तर नकाच, पण चुकून माकून घेतलेली असेल तर वाहत्या पाण्यामध्ये तो भात टाकताना प्लॅस्टिकची प्लेट अजिबात टाकू नका। आपल्याला कोणत्याही प्राण्याला, पक्षाला किंवा कोणत्याही जीवाला त्रास द्यायचा नाही आहे। त्यामुळे पितरांचं एक स्मरण करायचं आहे। त्याचबरोबर पितरांची जी काही बाधा आपल्या घरावर आहे ती घालवण्यासाठी आपण उपाय करतोय, तर इतर जीवांना त्रास देण्याचा मुळीच प्रयत्न करू नका आणि अमावस्येला तुम्ही हा उपाय करा। हा उपाय तुम्ही कोणत्याही एका अमावस्येला केला तरीही चालेल, संपूर्ण वर्षभर करण्याची गरज नाही। तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 अमावस्या हा उपाय सलग करू शकता आणि नसेल शक्य होणार तर 1 अमावस्या हा उपाय जरूर करून पहा। तर माझ्या मते दही भाताचा उपाय मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ करून सुद्धा सांगितलेला आहे। 9वा उपाय तर अत्यंत साधा सोपा आहे, कमी वेळेत होणारा आहे आणि मुख्य म्हणजे या उपायामुळे पितृदोष जातो असे जाणकार सांगतात। त्यामुळेच या उपायाला अनुभवसिद्ध उपाय असं म्हटलेलं आहे। एकतर सकाळचा स्वयंपाक झाल्यावर किंवा रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा साफ करून झाल्यावर तुम्हाला एक काम करत राहायचं आहे आणि हे काम दररोज करायचं न चुकता। मग पहा, तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा उपाय सकाळचा स्वयंपाक झाल्यावर करू शकता किंवा रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर करू शकता। कोणती तरी एक वेळ तुम्ही निवडा। तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आणि दिव्याच्या वातीची दिशा म्हणजे जो भाग प्रज्वलित आपण केलेला असतो वातीचा, तर तो दक्षिणेला आला पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा लावून ठेवायचा। तर मग वातीचं तोंड दक्षिणेला येईल अशा पद्धतीने तुम्ही तो तिळाच्या तेलाचा दिवा लावून ठेवा। त्यावेळेस पितरांचं स्मरण करायला अजिबात विसरू नका। पहा, हा दिवा आपण एका पंतीमध्ये देखील प्रज्वलित करू शकतो किंवा दररोज तुम्हाला शक्य झालं तर गव्हाच्या पिठाचा एक छोटासा दिवा बनवा आणि तो पितरांच्या नावाने स्वयंपाकघरात किचन ओट्यावर लावत राहा। यामुळे सुद्धा तुमच्या घरात असणारा पितृदोष किंवा वास्तुदोष नष्ट होऊन जाईल। उपाय 10वा, आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस सर्वपित्री अमावस्या असते म्हणजे भाद्रपद महिन्याची अमावस्या असते त्यावेळेस तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे। मग तो कणकेचा बनवा किंवा मग मी सांगितलं तसं पंतीमध्ये तुम्ही तो दिवा प्रज्वलित करून त्याच्यामध्ये तीळ टाकले तरीही चालेल आणि 21 वेळा हा दिवा आपल्याला आपल्या घरावरून ओवाळायचा आहे। तर ओवाळताना घराच्या बाहेर जायचं आणि मग दरवाजाकडे तोंड करून त्या दिव्याने 21 वेळा ओवाळायचं आणि हा तिळाचा दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा आपण कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे। बाकी कशासाठी मग तो वापरायचा नाही। तर सर्वपित्री अमावस्येला म्हणजे वर्षभरातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येतो, जो मी तुम्हाला 10वा उपाय सांगितला तो। 11वा उपाय, दर चतुर्दशीला म्हणजे कृष्ण पक्षातली जी चतुर्दशी असते अमावस्येचा आदला दिवस, तर त्या दिवशी पितरांच्या नावाने घराबाहेर कावळ्याला गाठी शेव ठेवायला अजिबात विसरू नका किंवा बेसन पिठापासून तुम्ही एखादा पदार्थ तयार करून भजी वगैरे म्हणा तर तो पदार्थ कावळ्यांना द्यायचा आहे। यामुळे सुद्धा पितृदोषावर फरक जाणवतो। उपाय 12वा, दर एकादशीला काळभैरवांचं आणि पितरांचं स्मरण करून घरामध्ये दिवे लागणीला धूप करायचा, घरातील सर्व बाधा नष्ट होतील। तर धूप करण्यासाठी एकतर तुम्ही शेणाची गोवरी वापरू शकता किंवा गोवरी तुम्हाला उपलब्ध होत नसेल, तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवत नसाल तर मग कापराचा धूप केला तरीही चालेल। एका पंतीत थोडेसे तांदूळ घ्यायचे, 1-2 कापूरवडी घ्यायची आणि ती प्रज्वलित करून त्याचा धूप संपूर्ण घरभर फिरवायचा। तुम्ही पितृस्तोत्र वाचू शकता, पितृनिवारक जे काही स्तोत्र असतात, मंत्र असतात त्यांचं तुम्ही वाचन केलं तर एक प्रकारे आपण पितरांचं स्मरण केलं असा त्याचा अर्थ होतो। आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर पितृदेवो भव किंवा ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करायचा। त्याचबरोबर काळभैरवांचं देखील तुम्हाला यावेळेस स्मरण करायचं आहे। तर दर एकादशीला म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्ही हा उपाय करायचा ठरवला तर 24 एकादशी तुमच्याकडून हा उपाय झाला पाहिजे आणि कोणत्याही एकादशीपासून सुरुवात करा, काही हरकत नाही। यानंतर उपाय 13वा,
तिळाचे 5 छोटे छोटे ढीग दर अमावस्येला पित्रांच्या नावे 1 वर्षभर किचनमध्ये ठेवावेत. पितृदोष गृहबाधा कायमची जाते. तर हा उपाय मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. अमावस्येच्या दिवशी सकाळचा आपला स्वयंपाक आवरला, किचन ओटा स्वच्छ करून झाला की किचन ओट्यावर एखादा पेपर ठेवून किंवा एखादं ताट ठेवून त्याच्यावर तुम्ही तिळाच्या 5 छोट्या छोट्या राशी ठेवायच्या. मग ते काळे तीळ घ्या, पांढरे तीळ घ्या, काहीच हरकत नाही. तर छोट्या छोट्या तिळाच्या 5 राशी करून तुम्ही ठेवल्या आणि नंतर आपण काय करायचं, दुसऱ्या दिवशी हे जे तीळ असतात ते पक्ष्यांना टाकून द्यायचे. पक्ष्यांना टाकणं शक्य नसेल तर पाण्यामध्ये तुम्ही हे तीळ सोडून द्यायचे. एकदम थोडे तीळ यासाठी वापरायचे की 5 एकदम छोट्या छोट्या राशी आपण करतोय. पित्रांसाठी खास हा उपाय आहे, तर नक्की तुम्ही करा. यानंतर उपाय 14वा. प्रत्येक अष्टमीला घरावरून एक नारळ ओवाळून तो चतुर्दशीपर्यंत घरात ठेवून चतुर्दशीला पित्रांचे स्मरण करून पिंपळाखाली ठेवावा आणि 1.5 वर्ष हा उपाय आपल्याला करत राहायचा आहे. लक्षात घ्या, पौर्णिमा झाल्यानंतर जी अष्टमी तिथी येते त्यावेळेस म्हणजे त्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस हा नारळ आपल्या संपूर्ण घरावरून ओवाळायचा आहे. संपूर्ण घरावरून म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत तो नारळ आपण 7 वेळा 11 वेळा उतरवायचा किंवा इच्छा असेल तर 21 वेळा उतरवून घ्या. आणि नंतर उतरवून झाला की तो नारळ चतुर्दशी तिथी येईपर्यंत आपल्या घरातच ठेवायचा. मग देवघरापाशी ठेवा किंवा एखाद्या स्वच्छ निर्मळ जागी ठेवा, काही हरकत नाही. आणि चतुर्दशीला पित्रांचं स्मरण करायचं. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला हा नारळ ठेवून यायचा आहे. तर मग 1.5 वर्ष सलग तुम्ही हा उपाय करत राहायचा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमेनंतर येणारी अष्टमी ते चतुर्दशी हा उपाय करायचा. म्हणजे अष्टमीला करून चतुर्दशीपर्यंत नारळ आपल्या घरामध्ये ठेवायचा आणि नंतर तो पिंपळाखाली ठेवणे. तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात हा उपाय करण्यासाठी एक नारळ लागेल. तर तेवढे कष्ट मग तुम्हाला घ्यावे लागतील उपाय करण्यासाठी. म्हणून शेवटचा आणि 15वा उपाय. आपल्याला 21 अमावस्या शिवमंदिरात कणकेचे तिळाच्या तेलातील चढते आणि उतरते दिवे लावून पित्रांचे स्मरण करून आपल्या घरावरील गृहक्लेश बाधा पीडा जाण्याची प्रार्थना करायची आहे आणि मंदिर एकच ठेवायचं आहे. आता हा उपाय मी तुम्हाला थोडासा चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. अगोदर फक्त वाचून दाखवल्यामुळे कदाचित तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजणार नाही. बघा, दर अमावस्येला काय करायचं, एकतर सकाळी किंवा संध्याकाळी जी वेळ तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचे 9 दिवे बनवून ते घेऊन मंदिरात जायचं. जसं आपण पशुपती व्रताच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी काय करतो, 6 कणकेचे दिवे बनवून घेतो आणि ते घेऊन मंदिरात जातो. तिथे 5 दिवे प्रज्वलित करून ठेवतो शिवलिंगासमोर आणि 1 दिवा घरी घेऊन येत असतो. इथे आपल्याला कोणताच दिवा घरी आणायचा नाही आहे, पण कणकेचे 9 दिवे बनवून घ्या. त्याच्यामध्ये एकेरी वात टाका आणि तिळाचं तेल टाका. आता तिळाचं तेल नसेल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळा तेच सांगत आलेली आहे की नसेल तर गोडे तेल वापरा आणि गोडे तेलामध्ये हवं तर तुम्ही काळे थोडेसे तीळ टाकू शकता. आणि तेही नसेल तर फक्त गोडे तेलाचे तुम्ही एकेरी वातीचे ते दिवे घेऊन जायचं आणि एकच शिवमंदिर ठेवायचं. संपूर्ण 21 अमावस्या तो उपाय होईपर्यंत मंदिर बदलायचं नाही. आता बघा, मध्ये कधी काही अडचणी असतील तर प्रत्येक अमावस्येला तुमच्याकडून हा उपाय झाला नाही तर मधल्या त्या अडचणींच्या अमावस्या सोडून द्या आणि नंतर पुन्हा तो उपाय सुरू करा. अशा एकूण 21 अमावस्या तुम्ही मोजा आणि तोपर्यंत हा उपाय करत राहा. आता शिवमंदिरात गेल्यावर शिवलिंगावर पाणी वगैरे ओतून त्याचबरोबर शिवलिंगाची थोडीफार आपल्या पद्धतीने पूजा करून मग ते दिवे प्रज्वलित करायचे. पण कसे सांगितलेले आहे, चढते आणि उतरते 9 दिवे आपण घेऊन जाणार असतो. तर मग काय करायचं, सुरुवातीला 1 दिवा प्रज्वलित करायचा, त्याच्या खाली 2 दिवे प्रज्वलित करायचे, त्याच्या खाली 3 दिवे प्रज्वलित करायचे. तर असे एकूण हे झाले 5 दिवे. जणू काही हे चढत्या क्रमाचे दिवे आहेत असं तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्या खाली उतरते म्हणजे त्या 3 दिव्यांखाली पुन्हा 2 दिवे प्रज्वलित करायचे आणि त्याच्या खाली पुन्हा 1 दिवा प्रज्वलित करायचा. म्हणजे असे एकूण आपल्याकडून 9 दिवे प्रज्वलित होतात चढत्या आणि उतरत्या क्रमाचे. तर मंडळी, हा होता या व्हिडिओतला 15वा आणि शेवटचा उपाय. तुम्हाला पितृदोषावरची माहिती आणि हे उपाय कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.